नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे झणझणीत असा अंडा मसाला. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. चमचमीत अंडा करी आपली झालेली आहे. तुम्ही ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबर पण एन्जॉय करू शकता. आपली भाजीची ग्रेव्ही अगदी थिक आलेली आहे आणि चव तर एक नंबर झालेली आहे. आता इकडे मी अंडे बॉईल करायला ठेवलेले आहेत. आता वाटण करून घेऊया. वाटण्यासाठी मी इथे 2 मिरची घेतली, लसूण, आलं, कोथिंबीर. अगदी पाणी न घालता वाटण करून घ्यायचं. कढईत मी तेल घातले, 2 मोठे बारीक कापलेले कांदे घातले. कांदे आपल्याला अगदी परतून घ्यायचे. त्यात मी 2 रफली कापलेले टोमॅटो घातले. मीठ घालते आणि अगदी 5 मिनटाची याला वाफ काढून घ्यायची आहे. आता टोमॅटो आपले शिजलेले आहेत, त्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहे चिमट्याच्या मदतीने. आणि आता टोमॅटो स्मॅश करून घ्यायचे आहे. त्यात मी वाटण घातलं, वाटण पण परतून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटाची वाफ काढून घेतली. त्यात मी आता मसाले घालते. मिरची पावडर, धने पावडर, हळद, मसाला घातला आहे. थोडं पाणी घालून एकजीव करून घ्यायचं आहे. मसाला परतून घ्यायचा आहे. त्यात आता ग्रेव्हीसाठी थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला. आता ग्रेव्ही कमी गॅसवर आपण होऊ देऊ. आता इकडे अंडे बॉईल झालेले आहेत, त्यांची साल काढून त्यांना कट लावून घ्यायचा आहे. तिरकस कट लावलेला आहे मी, बघा या प्रकारे. आता तवा गरम करून त्यात तेल घातलं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करून घेतलं, कमी गॅस करून. मग अंडे त्यात घालायचे आपल्याला. आणि आता आपण अंडे फ्राय करून घेऊया. त्यासाठी हळद, मिरची पावडर, मीठ घातलं आहे. आणि अंडे आता परतून घेऊया. दोघं साईडने अंडे फ्राय करून घ्यायचे आहे. बघा अंडे आपले फ्राय झालेले आहेत, ते आता ग्रेव्हीमध्ये सोडले. आणि आता कमी गॅसवरच आपण अंडे शिजवून घेणार आहोत. ग्रेव्हीमध्ये अंडे आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. बघा आपली ग्रेव्ही किती थिक बनलेली आहे आणि तेलही ग्रेव्हीला आलेला आहे. आता इथे मी किचन किंग मसाला आणि कोथिंबीर घातली. आता कमी गॅसवरच आपली भाजी अगदी 5 मिनटं होऊ देणार आहे मी. बघा किती चमचमीत आपली भाजी तयार झालेली आहे. मस्तच. भाजी खूप छान होते. या प्रकारे करून बघा आणि अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपी बघत राहा. मला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.